नमस्कार मंडळी, तुम्ही बघत आहात वैशाली स्वयंपाकघर आणि बरंच काही हे चॅनल। थोडी आणि अस्मी आली होती कलर खेळून, मलाही तिने इथे रंग लावला बघू शकता। तर आज आपण बघणार आहोत बॅचलर सोयाबीन रेसिपी। रेसिपीकडे वळूया। इथे बघूया आपण काय काय घेणार आहोत साहित्य ते। इथे घेतला आहे मी कांदा, टमाटर, लसूण, काही सुके मसाले जसं की धना पावडर, मिरची, जिरं, मोहरी, दाण्याचा कूट। इथे घेतले आहे सोयाबीन, धुवून घेतले आहे, त्यांना उकडून घेऊया 10 मिनिटं मीठ टाकून पाण्यामध्ये। झाकण ठेवून 5 मिनिटं राहू देऊया। पाणी काढून घेऊया। पाणी काढल्यावर त्यांना बारीक चिरून घेऊया। बारीक चिरल्यावरती इथे कढई ठेवली आहे तापत, त्यामध्ये जिरं मोहरी घालूया। मग लसूण घालूया, मिरची घालूया, टमाटर घालूया आणि कांदा घालूया। सगळे जिन्नस घातल्यावर चांगलं व्यवस्थित हलवून इथे कांद्याला आणि टमाटरला चांगलं शिजवून घेऊया। कांदा टमाटर चांगला शिजल्यावरती त्यामध्ये थोडे सुके मसाले घालूया। मग त्यामध्ये बारीक तुकडे केलेले सोयाबीन घालूया। व्यवस्थित हलवून घेऊया सोयाबीन घालून आणि मग गरजेनुसार त्यामध्ये थोडं पाणी घालूया। पाणी घातल्यावर तिथे मीठ घालूया। मीठ घातल्यावर भाजीला थिकनेसपणा येण्यासाठी आपण त्यामध्ये दाण्याचा कूट घालूया। या रेसिपीला बॅचलर सोयाबीन रेसिपी यामुळे मी म्हटलं आहे मंडळी की जे बॅचलर मुलं राहतात कॉलेजमध्ये किंवा हॉस्टेलमध्ये, ते झटपट ही रेसिपी करून भातासोबत सर्व करू शकतील, म्हणून मी याला बॅचलर सोयाबीन रेसिपी असे नाव दिले आहे। तुम्हाला कसे वाटले नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि तुमचे जर असे कोणी मित्र किंवा मैत्रिणी फ्रेंड्स असतील तर त्यांना आजूबाजूला ही रेसिपी शेअर करा। माझ्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा। आता झाकण ठेवून एक उकळी येऊ देऊया भाजीला। चला तर मग इथे तयार आहे बॅचलर सोयाबीन रेसिपी सर्व करण्यासाठी। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा। बाय बाय।